प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणे एकदम सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन असेल ते ऑलवर सेट करा. सर्व मटेरियल आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर फोटोजमध्ये जायचं आहे. आपला जो फोटो असेल तो आजचा तुमचा जो फोटो असेल तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथं रेशोचं ऑप्शन दिसेल, त्या रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करून 9.16 रेशो इथून सिलेक्ट करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करून पुढं कॅपकटचा जो लोगो आहे तो इथून डिलीट करायचा आहे सिम्पली. परत फोटोवर क्लिक करून ह्याला ॲडजस्ट करून असा सेट करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरले करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारचा एक बीटचा व्हिडिओ दिलेला आहे. ते इथून इम्पोर्ट केल्यानंतर हिची फोटोची लेंथ आहे त्या व्हिडिओपर्यंत ठेवायची, अशा प्रकारे ठेवायचे व्हिडिओपर्यंत या. त्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करून आपलं जे सॉन्ग आहे ते इथून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. सॉन्ग ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं. इथं वरती तुम्हाला एक आयकॉन दिसेल, याच्यावरती क्लिक करून आपले जे बीट्स आहेत ते इथून कट करून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे काय करायचं, इथं बीट्स कशी आता बदलते, कुठे इथं बदलते, इथं 1 आणि 2, तर इथं 1 वर 2 वर आलं की स्प्लिट करायचं. त्यानंतर आता पुढं पण असंच करायचं. इथं असं बघायचं व्यवस्थित. त्यानंतर काय करायचं, इथं आपली बीट कुठं बदलते, तर बीट्स आपली इथं बदलते, तर लगेच इथं स्प्लिट करायचं. अशा प्रकारे जिथं बीट्स बदलते तिथं शेवटपर्यंत स्प्लिट करत जायचं आहे. तर झाला तर मी स्प्लिट करून घेतो पहिल्यांदा सगळे. प्रकारे मी सगळे जे इमेज आहेत ते स्प्लिट करून घेतलेले आहेत, तुम्हीसुद्धा करून घ्या. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो इथून डिलीट करून टाकायचा. अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येईल. त्यानंतर परत न्यू ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्याला एक अशा प्रकारचा PNG दिलेला आहे तो इथून ॲड करून घ्यायचा. PNG जरा झूम करून असा वरती सेट करायचा. ह्याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची आहे इमेजच्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याला इफेक्ट ॲड करायचे. तर सिम्पली मी इफेक्ट पहिले ॲड करून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो कसे इफेक्ट ॲड करायचे. पहिल्यांदा तर आपण ट्रान्झिशन बघू. तर हे पहिल्या नंबरचं ट्रान्झिशन म्हणजे इथं कॅपकटचा जो लोगो आहे दिसत आहे, म्हणजे तुम्हाला आधी नाही दिसणार. नंतर हा ब्लॅक फेड इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आणि अप्लाय टू ऑल इथं क्लिक करून सगळीकडे अप्लाय होऊन जाईल.
जर कोणी आपल्या व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असेल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तो पण चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा.